जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळधी ते तरसोद दरम्यान मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ भराव खचल्याची गंभीर घटना घडली आहे। या घटनेनंतर बायपासवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते। जळगावातील मुसळधार पावसामुळे पाळधी तरसोद दरम्यान मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या रेल्वे उड्डाणपुलाजवळील भराव खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। वर्षभरापूर्वीच हा बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, मात्र पहिल्याच मोठ्या पावसात भराव खचल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। घटनास्थळी पाहणी करताना मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने चौकशी करून दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ठेकेदाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले, तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। इकडनं तर मिळतंय सगळं व्यवस्थित। इकडनं चालूच आहे, तिकडे बघा आता इकडनं